तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आजच्या दिवसाची काय नवीन अपडेट आहे। उदाहरणार्थ मे महिन्याचा हप्ता कधी येणार, त्यासोबत काही महिला अजूनही मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत, तर त्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळण्याचे काही चान्स आहेत का। त्यानंतर ई केवायसी सुधारण्यासाठी किंवा ई केवायसी पूर्ण करण्यासाठी काही नवीन ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे का, किंवा ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही तर त्या महिलांसाठी महिला व बालकल्याण विभागाकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। तर त्या संदर्भातली माहिती आपण आजच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर अजूनही लाखो महिला मार्च आणि एप्रिलच्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत आणि आता हप्त्याचं वितरण हे संपलं असल्याची माहिती समोर येते। म्हणजे ज्या महिलांना आता हप्ता मिळाला नसेल तर त्या महिलांना पुढचे सर्व हप्ते हे बंद झालेले आहेत। त्यासोबत ज्या महिलांनी केवायसी दुरुस्ती केली होती पण त्या जर निकषात बसत नसेल तर अशा महिलांना पुन्हा हप्ता हा मिळणार नाही। त्यासोबत काही महिलांनी केवायसी केलीच नव्हती तर अशा महिलांसाठी सध्या तरी कसलंही ऑप्शन उपलब्ध नाही। महिला व बालकल्याण विभागाकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। त्या परिपत्रकात असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की आम्ही केवायसी दुरुस्तीसाठी किंवा पुन्हा केवायसी करण्यासाठी कसलंही डॉक्युमेंट हे मागितलेले नाही किंवा ही एक अफवा आहे आणि या अफवावर विश्वास ठेवून कुणीही महिला बालकल्याण विभागाकडे डॉक्युमेंट सादर करण्यासाठी येऊ नये। कारण की सध्या तरी शासनाकडून तशी कुठलीही गाईडलाईन ही जारी करण्यात आलेली नसल्या कारणाने कसलेही डॉक्युमेंट तिथे सादर करता येणार नाही किंवा तुमची केवायसी दुरुस्ती होणार नाही। आणि जास्तीत जास्त महिला या महिला बालकल्याण विभागात जाऊन खूप गर्दी करत आहेत। तर तिथे जाऊन सुद्धा तुमच्या मनाचं कसलंही समाधान होणार नाही। त्यासाठी तुम्हाला काही दिवस वाट पाहावी लागणार आहे आणि शक्यतोवर जून जुलै या 2 महिन्यात पुन्हा केवायसी करण्याची संधी ही तुम्हाला मिळू शकते। कारण केवायसी ज्यावेळेस चालू झाली होती त्यावेळेसच राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री किंवा महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून हे स्पष्ट करण्यात आलं होतं की दरवर्षी जून जुलै या 2 महिन्यात केवायसी करावी लागणार आहे। तर समोरचा महिना हा जून महिना आहे, त्यामुळे तुम्हाला 1 महिना वाट पाहावी लागणार आहे। लगेच तुम्हाला केवायसी दुरुस्तीसाठी एक संधी ही मिळू शकते। त्यासोबत ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नव्हता त्यांनी काय करावं, तर त्यांना सध्या तरी तुम्हाला काहीही करता येणार नाही। ज्यावेळेस केवायसी दुरुस्तीचं तुम्हाला पुन्हा ऑप्शन येईल त्यावेळेस पुन्हा तुम्हाला या लाडकी बहीण योजनेमध्ये सामावून घेतला जाणार आहे। त्यामुळे सध्या तरी तुम्हाला शांतच बसावं हा एकच उपाय आहे। त्यानंतर मेचा हप्ता कधी येणार, तर लाडक्यांनो बिलकुल काळजी करू नका। मेच्या हप्त्याला आता विलंब होणार नाही, कारण तुमचे जे काही बाकीचे कामं होते ते सर्व कामं तुमचे आटोपलेले आहे। केवायसी दुरुस्ती सुद्धा झालेली आहे, केवायसी सुद्धा झालेली आहे। पुन्हा काही ज्या काही राहिलेले असतील निकष ते सर्व निकष तपासून झाले असल्या कारणाने आता तुम्हाला कसलीही अडचण नसणार आहे। 8 ते 9 तारखेच्या दरम्यान जी आर प्रसिद्ध करण्यात येईल आणि निश्चितच तुमचा हप्ता हा 15 तारखेपर्यंत जमा करण्यात येणार आहे। या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आम्ही वारंवार वरिष्ठांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतच आहोत। जशी काही नवीन माहिती नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।